जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेरमध्ये घरासमोर उभी असलेली स्कूटर पेटवून दिल्याची घटना, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। संगमनेर शहरातील पुणे रोड परिसरात घरासमोर उभी असलेली स्कूटर अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की पुणे रोड येथील कमल पेट्रोल पंपासमोर राहणारे इस्माईल उमर बेग वय 45 व्यवसाय ट्रान्सपोर्ट यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांची MH17 BH 0721 क्रमांकाची स्कूटर घरासमोर पार्क करून ठेवली होती। दरम्यान 25 मार्च रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलीने घराजवळ आरडाओरडा ऐकून बाहेर पाहिले असता स्कूटरला आग लागल्याचे दिसून आले। त्यानंतर कुटुंबीय खाली येईपर्यंत स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली होती। अज्ञात 2 व्यक्तींनी स्कूटरला पेटवून दिल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला असून यामुळे स्कूटरचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। दिनांक 25/3/2024 आज बुधवार पहाटे 4 वाजता माझ्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला। माझी गाडी जाळण्यात आली। माझ्या ट्रान्सपोर्टच्या घरामध्ये मला पूर्ण परिवारासह जाळण्याचा प्रयत्न झाला, तरी मला पोलीस प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा, आरोपीला अटक करावी ही विनंती। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।